हॅलो. हॅलो. हां, कोणाचा नंबर आहे हा? ॲक्च्युली मला या नंबरवरनं कॉल आणि मेसेजसुद्धा आला होता. हो, मीच तुम्हाला मेसेज केला होता. मला तुमच्याशी बोलायचं आहे. ॲक्च्युली भेटायचं पण आहे तुम्हाला. नक्की कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला मला का भेटायचं आहे? हे बघा, मला सगळ्या गोष्टी फोनवर नाही सांगता येणार. त्यासाठी मला तुम्हाला भेटून. हॅलो. 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 फोनची बॅटरी पण आत्ताच संपायला हवी होती. रोज रात्री झोपताना मी फोन चार्जिंगला लावून झोपते. नेमकी कालच कशी विसरले. आता आधी फोन चार्जिंगला लावायला हवा. मीनाक्षी, सावकाश. अभि, मी फाईल चेक केली आणि सह्याही केल्यात. ठीक आहे, मी पुढची प्रोसेस करायला सांगतो. मी आहे वर. जिथे सही करायची नव्हती तिथेही केली आहे, आणि तेही आधीच्या सह्यांपेक्षा एकदम वेगळी. VR. VR म्हणजे विक्रम राजे शिर्के तर नाही? मी ऑफिसला पोहोचले. इथे आम्हाला फोन सबमिट करावा लागतो. संध्याकाळी कॉल करते. बाय. चला, संध्याकाळी का होईना पण बोलणं होणार आहे. हो सर. हो, तेजसचे सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आले. ते घेऊन मी तुमच्या ऑफिसला पोहोचतो. येस सर. हो, एक हाफ एन आवर मध्ये पोहोचतो. या, बाय. देशमुख साहेबांच्या ऑफिसला जायचं म्हणजे तिथे त्यांचा ड्रायव्हर नक्कीच भेटेल, आणि तो तिथे भेटला की त्या विक्रम राजे शिर्के बद्दल आणखी माहिती मिळू शकेल. मग खरं काय आणि काय खोटं कळायला फार वेळ नाही लागणार. एक्सक्यूज मी. हां बोला. मला देशमुख साहेबांच्या ड्रायव्हरला भेटायचं होतं. कुठे भेटतील? मागच्या बाजूला गाडी पार्क करून बसली असतील, तिकडे चाललो मी. पाठवतो त्यांना. प्लीज.
नमस्कार. मला देशमुख साहेबांच्या ड्रायव्हरला भेटायचं होतं. मीच आहे सर. पण त्या दिवशी मला कोणीतरी वेगळेच भेटले होते. हां, तुम्ही नक्की दीपकला भेटला असणार. मग ते नाही आहेत का आज? तो 2 दिवस सुट्टी टाकून गावी गेला सर. बरं, त्यांचा नंबर मिळेल मला? हो देतो ना, घ्या ना. सांगा. 9970. ओके, थँक्यू. फोन का नाही उचलत आहे? ठीक आहे, नंबर तर मिळाला. तुम्ही आईंच्या खोलीतून आलात ना? हो. तब्येत बरी नव्हती त्यांची असं म्हणत होत्या. हो ना, म्हणूनच बघायला गेले होते. तू सांगितलंस ना विश्रांती घे म्हणून झोपली आता. अरे वा, सोहा चक्क किचन मध्ये. हं? अगं इतके दिवस वहिनी आणि मी सांगत होतो की 4 गोष्टी किचन मधल्या शिकून घे स्वयंपाकाच्या, तेव्हा नाही ऐकलं. पण आता लग्न ठरायची वेळ जवळ आली म्हटल्यानंतर बाईसाहेब आल्या आपल्या लुडबुड करायला किचन मध्ये, नाही का? सोहा, जोपर्यंत तुझं लग्न मार्गी लागत नाही ना, तोपर्यंत आमच्या जीवात जीव नाही बघ. एकदा का तुझं लग्न झालं आणि तुझा संसार मार्गी लागला की आम्हाला चैन पडेल. आणि हो, लग्नाची गोष्ट निघालीये म्हणून सांगते, तुझ्या लग्नाच्या बाबतीत वहिनीने आणि मी खूप गोष्टी ठरवल्या. काय ना, एकुलती एक मुलगी आहेस ना आता आमची तू, त्यामुळे लग्न आम्ही अगदी थाटामाटात करणार आहोत बरं का. आणि आपल्या घरातलं शेवटचं लग्न आहे म्हणून आम्ही तिघी सुद्धा सगळी हाऊसमौस करून घेणार आहोत. सोहा, मी जसं म्हटलं तसं आपण पळून जाऊन लग्न करूया. त्याच्यासाठी नियोजन जे लागणार आहे ते मी सगळं करायला तयार आहे. तू फक्त हो म्हण. जाऊयात आपण पळून. आत्याबाई, तुम्ही फक्त बटाटे चिरून ठेवता का? मी 2 मिनिटात आलेच. हो, चालेल. हॅलो. हॅलो. हां बोला. काय बोलायचं होतं तुम्हाला? तू तर संध्याकाळी कॉल करणार होतीस ना? नाही, ते ॲक्च्युली घरी एक अर्जंट काम निघालं होतं म्हणून मला जावं लागतंय. पण तुम्ही नक्की आहात कोण आणि तुम्हाला माझ्याशी काय काम आहे? हॅलो. हॅलो, आवाज नाही येते का? तुम्हाला माझा नंबर कोणी दिलाय? विक्रमने दिला नंबर. का म्हणजे त्यांनी का म्हणून दिलाय माझा नंबर? हा अगं, त्याने सांगितलेलं काम झालंय की नाही ते विचारायला दिला होता. कोणतं काम? अगं असं काय करतेस? त्याने तुला एक काम सांगितलं होतं ना? हे बघा, तुमच्या माणसाने मला फक्त एक असाइनमेंट सांगितली होती, ती म्हणजे विक्रमला भेटण्याची. आणि ती पूर्ण झाल्यानंतर तुमच्या माणसाने मला कोणतंच काम सांगितलं नाहीये. तुला पक्याने खरंच काही सांगितलेलं नाहीये? नाही. मला वाटतं ना काहीतरी गडबड झालेली असणार. हा
त्याने तुला फोन करायचं राहून गेलं असेल. बरं, आपल्याला पुढेही काम करायचंय, पण त्याआधी एकदा आपण पैशांबद्दल बोलून घेतलं तर. अच्छा, म्हणजे मला विक्रमच्या फियांचे समोर पुन्हा एकदा लग्नाचं नाटक करायचंय का? जेवढे पैसे ठरलेले आधी तेवढेच मी घेणार आहे. फक्त मला डायलॉग काय बोलायचे आहेत त्याची आधी कल्पना देऊन ठेवा, नाहीतर म्हणजे कसं आहे, गडबड नाही व्हायला ना. हॅलो, ऐकताय ना? हा, ते पैशांचं लक्षात ठेवा. हॅलो. त्या ड्रायव्हरचा नंबर मिळाला तर एक बरं झालं. त्याला थोड्या वेळाने पुन्हा एकदा ट्राय करतो. आता लवकरात लवकर कॉर्पोरेशन ऑफिसला पोहोचलं पाहिजे. सोहा, हॅलो. हॅलो हा बोल सोहा. दादा, कुठे आहेस तू? बोल ना, काय झालं? अरे, आईला चक्कर आल्यासारखं होतंय. मी तिला डॉक्टरांकडे घेऊन चालले. तू पण तिकडे लवकर पोहोच. ठीक आहे, मी ताबडतोब पोहोचतो. आलोच मी. बाय. मीनाक्षी, मीनाक्षी, आई. हो ग, किती काळजी करशील. बस गो. पाणी. डॉक्टर काय म्हणाले? नाही, डॉक्टर म्हणाले तिचं थोडं बीपी वाढलं होतं, त्यामुळे चक्कर आली. तसं घाबरण्यासारखं काही नाही. ते काहीही असलं ना तरी सुद्धा आता तिला तिची काळजी घेतलीच पाहिजे, आणि आपण सगळ्यांनी तिची काळजी घेतली पाहिजे. खाण्यापिण्याच्या बाबतीत काही पथ्य सांगितलंय? हो, सांगितलीत. मी तुला सांगते नंतर. वहिनी, चल आता इथे बसून राहू नकोस. तुझ्या रूम मध्ये आराम कर. होय, तुला आता आरामाची जास्त गरज आहे. चल. अजून थोडा वाढू? नाही, नको, बस मला अहो. बस. अगं नाही, पोट भरलंय आता, आणि मला आता निघायला हवं. लवकर त्या कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये पोचायचं. बरं, आईचा नाश्ता झाला का? नाही अजून. तुमचं सगळं आवरलं की नेऊन देते त्यांना. असं आहे, खरं तर घरात सोहा डॉक्टर आणि तू एक चांगली सिस्टर असल्या कारणाने आईच्या तब्येतीची फार काळजी वाटत नाही मला. पण तरी कशी आहे ती आता? आधीपेक्षा नक्कीच सुधारणा आहे. अभि, अरे तेजस, बरं झालं आलास. मी तर तुला हाक मारणार होतो. हे पॅन कार्ड आणि आधार कार्ड. ऍक्च्युली कॉर्पोरेशनच्या ऑफिसला मीच जायला हवं, पण माझी रेस्टॉरंटची कामं जरा खोळंबली आहेत. अभि सॉरी यार, माझ्यामुळे तुला स्वतःची कामं सोडून माझी कामं करावी लागतात. तेजस, अरे त्यात काय एवढं? आपल्या माणसांसाठी नो सॉरी आणि नो थँक्स. चल, मी निघतो, नाही तर मला तिकडे उशीर होईल. बाय. बाय. हॅलो, बघूया ते डमी नवरा इथं निघालेला आहे तिकडं ऑफिसात जायला. हा, ते आपल्याला ओळखून येऊन ना आपण त्याला कट आणलाय खरं. तू त्याला कट आण नको, जा तिथं गप गुमा नजर ठेव त्याच्यावर. हा, जा लवकर.
हॅलो पक्या. अरे तुला एक गमत सांगायची राहील गेला का? अरे बायकोची सासू, अरे म्हणजे आपली वाहणारी सासू रे. त्या दिवशी बिंगरीवाणी बिरबिर बिरबिर झाली आणि चक्कर येऊन पडली बघ. हा अरे ते बीपीचा त्रास असतंय ना ते वाला. हॅलो हॅलो. हा अरे हा वय बायको बरोबर बोलतो ना. अरे पक्या अजून आपण काय केलं नाही तरी सुद्धा ती आता येऊन पडली अशी. अरे का त्या जर का त्या पोरीनं म्हणजेच वाहनं हे करायचं नाही ते केलं तर. हा हॅलो सांग की. अरे फक्त तिने एखादा डिसिजन घेतला ना आता फक्त ढागाला शिवून आली रे. काय खरं नाही पुढच्या वेळेस मग जाती डायरेक्ट ढागात. जीव का पाग्या ठेवतो बाय. हा बघ तुला आता सांगून ठेवतोय काय. आय लव्ह यू. अरे दिसत नाही का? सॉरी सर. काय यार तुम्ही. आईला भुताटकी झाली का काय? हा भाईंचा सावत्या अचानक कुठं गायब झाला? सॉरी.
तेजस भाऊचा फोटो तो बी लग्नातला डायरेक्ट. वहिनी पण त्यांचं लगीन व्हायचं तर बाकी आहे ना अजून.